प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञाः योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः मागच्या या 5-6 श्लोकांमध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी विविध प्रकारच्या साधना सांगितल्या आणि या साधनेसाठी जे रूपक भगवंतांनी प्रयोग केलाय ते यज्ञ. यज्ञामध्ये 2 घटकांचा इथे मुख्य उल्लेख केलेला आहे. एक आहे अग्नी आणि दुसरी आहे आहुती. इतर घटकांचं वर्णन नाही. अग्नी आणि समिधा. तर आपण पाहिलं की कोणी संयम करत आहे तर संयम सुद्धा एक प्रकारचं यज्ञ आहे. इंद्रियांच्या द्वारे जर चांगले विषय मी ग्रहण करत आहे, शास्त्रीय विषय, शास्त्रसंमत विषय, भगवंताकडे नेणारे विषय, तर नुसतं पाहणं किंवा ऐकणं किंवा खाणं सुद्धा काही यज्ञ आहे. कारण त्या पाहण्याने भक्ती वाढत आहे, त्या पाहण्याने वैराग्य वाढत आहे. त्याचप्रमाणे मनाचं जर मी संयम करत आहे, मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत आणि त्याच्या आहारी मी जात नाहीये, त्याच्या अधीन मी होत नाहीये, तो सुद्धा एक प्रकारचा काय यज्ञ आहे. त्यानंतर आपण पाहिलं की काही लोक संयम करतात, आत्मसंयम योगा. त्याच्या आधी जे ध्यान करतात तो सुद्धा एक प्रकारचा यज्ञ आहे. आपला जीवभाव ब्रह्मभावामध्ये अर्पित करत आहे. ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति. ब्रह्मतत्वमसि भावयात्मनि. विवेक चूडामणीमध्ये असं सांगितलं की देशकाल गुणदोषवर्जितम, नामरूप गुणदोषवर्जितम, देशकाल विषयातिवर्तियत. मी नामरूपाच्या पलीकडे आहे, जाती धर्माच्या पलीकडे आहे. मी कोण आहे? अहम ब्रह्म आहे, असं जो ध्यान करत आहे, यालाच इथे म्हटलेलं आहे. काल मी सांगितलं ध्यान यज्ञ. जीवभाव, जीवत्व आहे आपलं, मी करताय भोगताय, हे तो काय करत आहे? स्वाहा करत आहे, विलीन करत आहे. यालाच म्हटलं होतं सोपाधिक आत्मा निरुपाधिक आत्म्यामध्ये विलीन करत आहे. व्यावहारिक माझी जी ओळख आहे त्याला मी विसरत आहे प्रयत्नपूर्वक. त्याला आपण म्हणू ध्यान. मग इथे म्हणतात की आत्मसंयम योग. प्राणांचं नियमन ते करत आहे आणि ते प्राणांचं संयम करत आहे. प्राणकर्माणि चापरे. इंद्रियांची क्रिया, प्राणांची क्रिया संयमित करत आहे. हा सुद्धा एक प्रकारचा काय यज्ञ आहे. लोक प्राणांवर खूप साधना करतात. प्राण
तर ज्ञान मार्गामध्ये तेवढं जास्त त्याच्यावर विचार नाही आहे. पण इथे 27व्या श्लोकामध्ये म्हणतात प्राणकर्माणि सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि च. तर असे काही साधक लोक आहेत. मग अपरे 28व्या श्लोकात ज्याच्याकडे धन वगैरे आहे, वस्तू आहे, तर ते आहुती देऊ शकतात आपली. मोठ्या कार्यासाठी जेव्हा आपण धनाची देणगी देतो तर एक प्रकारची काय आहुती, द्रव्य. तपोयज्ञ, तपोयज्ञ म्हणजे तपश्चर्या करत आहे, म्हणजे कष्ट सहन करत आहे एका उच्च ध्येयासाठी, त्याला म्हणतात तप. मग कोणी योग यज्ञ करत आहे, योग साधना. आता योगामध्ये अनेक त्याचे काय शाखा प्रशाखा आहे, वेगवेगळे साधना आहे. मग संशित व्रता, अतिशय कठोर व्रत करणारे जे लोक आहे त्यांना इथे यती म्हटलेलं आहे. यतय 28व्या श्लोकात दुसऱ्या यती लोक ते काय करत आहे, म्हणजे स्वाध्याय ज्ञान यज्ञ, कठोर व्रत पाळणारे स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञान यज्ञ करत आहे. आता खरं म्हणजे कठोर व्रत सगळेच जण पाळण करतात, सगळेजण जे कोणी साधना करत आहे. कोणची साधना करायची आहे तर व्रत तर करावं लागेल. व्रत म्हणजे काय, एक प्रकारचा निश्चय संकल्प आहे ना. तर हे सगळेजण यती आहे. यती म्हणजे साधक, तसं यती म्हणजे संन्यासी आपण म्हणतो. यती म्हणजे जो यत्न करत आहे त्याला मग काय म्हणून कोणी यती. तर आता कोणी स्वाध्याय करत आहे, स्वाध्यायासाठी सुद्धा खूप प्रयत्न लागतो. अभ्यास स्वतःहून जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरंच काही स्वाहा करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, इतर गोष्टी सोडाव्या लागतात. एक प्रकारचा यज्ञच आहे. आणि ज्ञान यज्ञ सुद्धा काय, याच्यामध्ये सुद्धा परत त्याग करावाच लागतो. त्यागाशिवाय काहीच नाही. तर ज्ञान मिळवण्यासाठी मी जे काही करत आहे ते ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ म्हणजे नुसतं प्रवचन एवढंच नका करू. तुम्ही जर नुसतं पुस्तक वाचत आहात ते सुद्धा ज्ञान यज्ञ आहे बरं का. हां, म्हणजे ज्ञान यज्ञाचा एक रूढी अर्थ नुसता हा आहे की एक प्रवचन करत आहे सगळे लोक ऐकत आहे. जगामध्ये आता हेच बरं ज्ञान यज्ञ. गुरुदेवांनी हाच शब्द उचलला आणखी चिन्मय मिशनमध्ये ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ खूप भागवत ज्ञान यज्ञ असंही होतं. भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ. तर ज्ञान मिळवण्याची जी काही साधना आहे ते काय, ते ज्ञान यज्ञ. तुम्ही आपसात चर्चा करत आहे ते सुद्धा ज्ञान यज्ञ. आता यज्ञ इथे कोणी म्हणेल इथे तर यज्ञ तर काही होत नाही, अग्नी नाही आहे, काही नाही आहे. एकाला सांगितलं ज्यांनी कधीच ऐकलं नव्हतं ज्ञान यज्ञ, आणि त्याला सांगितलं ज्ञान यज्ञासाठी तुम्ही या. आता त्यांनी कल्पना केली की ते हवन वगैरे होईल, प्रसाद मिळेल, मंत्रोच्चार होईल. पाहिलं तर काही नाही, एक स्वामीजी प्रवचन करत आहे. पण याला यज्ञ कसं काय म्हणत आहे. तर बा इथे यज्ञाचे सगळे घटक आहे. हा जो हॉल आहे यालाच म्हणून यज्ञशाळा, यज्ञशाळा म्हणतात. त्यानंतर आपण हे जे श्लोक म्हणत आहे, श्लोकांचा उच्चार करत आहोत. हाच काय झाला मंत्रोच्चार. आणखीन इथे सुद्धा खूप समिधा किंवा आहुती जळत आहे, स्वाहा होत आहे. आपले चुकीचे विचार, चुकीची भावना, समज याची आहुती होत आहे. त्यानंतर तिथे गुरुजी असतात आणि यजमान असतात. तर वक्ताच गुरुजी आहे, ऐकणारे सगळे यजमान.
आणि समिधा किंवा आहुतीची कमतरता नाही, भरपूर आहे. म्हणून खूप अनेक यज्ञ करावे लागतात. आणि प्रसाद काय आहे तर म्हणजे यज्ञानंतर जो आनंद आहे तोच प्रसाद. बरोबर आहे का नाही. एक ती साधना आहे, कर्मकांड आहे. तर ज्ञान यज्ञ याप्रमाणे इथे यज्ञ झाले. अच्छा, आता पुढे एक आणखी यज्ञ आहे. तो यज्ञ म्हणजे काय तर त्याला आपण म्हणू प्राणायाम यज्ञ. अपाने जुवति प्राणम प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपाने जुवति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. काही लोक प्राणायाम परायण असतात. परायण शब्दाचा अर्थ काय असतो, परम अयनम यस्य, तेच त्यांच्यासाठी आधार आहे, श्रेष्ठ आहे. त्याला म्हणून पारायण. परायण परायण पारायण पारायण म्हणजे आपण पाठ करतो ते पारायण असतं. हे काय परायण. पर अयनम, अयनम म्हणजे घर, तसं तर शरणस्थली. तर ज्याला प्राणायामच सर्वश्रेष्ठ वाटतं, म्हणजे हे आम्हाला जमतं, याच्यामध्ये आवड आहे. आता इथे 3 प्रकारचे प्राणायाम सांगितले. पहिलं जे आहे पूरक प्राणायाम. म्हणजे काय, अपाने जुवति प्राणम. आता तुम्हाला माहिती असेल प्राण अपान व्यान समान असे शब्द आहेत, पण इथे अपान शब्दाचा अर्थ तो नाही आहे, पोटामधील वायू नाही. आपण जी श्वास घेत आहे याला आपण म्हणू अपान म्हणू. प्राण प्राणवृत्ती पूरकाख्यम प्राणायामं कुर्वन्ति अपाने जुवति प्राणम. जुवति म्हणजे प्रक्षिपंती, म्हणजे आतमध्ये मी घेत आहे. तर हे जे श्वास घेत आहे मी, याला आपण काय म्हणतो, पूरक म्हणतो की नाही. डाव्या नाकपुडीने तर जणू काही प्राणाला मी काय करत आहे, अपाने प्राणाला अपानामध्ये टाकत आहे, म्हणजे श्वास घेत आहे. सोपं आहे, पूरक. त्याचप्रमाणे प्राणे अपानम तथा परे. आणि मग काय रेचक. रेचक मध्ये आपण काय करतो, सोडतो. तर हे झाले 2. आणि प्राणापान गती रुद्ध्वा. प्राण अपान म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे दोन्ही मी थांबवतो, त्याला कुंभक. झाले 3. पूरक, मग कुंभक, मग रेचक, असा क्रम. पण सुरुवातीला काय म्हणतात, नुसतं पूरक आणि रेचक करा. कुंभक जरा रिस्की आहे. जास्त वेळ जर त्यांनी श्वास थांबवला तर मग महासमाधी होऊन जाईल. महासमाधी म्हणजे म्हणून हे प्राणायाम वगैरे कोणाच्या मार्गदर्शनाखाली केले. देखा देखी साधे जो छिजे काया बाढे रो. नुसते बाबाजी करत आहे टीव्हीवर, मी सुद्धा करत आहे, तर त्यांनी रोग होऊ शकतो. लाभ कमी, हानी जास्त. म्हणून आमच्या बॅचमध्ये एक होता, इतकं त्यांनी ते प्राणायामकडे डोकं त्याचं जड झालं. चुकीचं. किती वेळ करायचं हे नुसतं आपलं बसलं तासन तास असं नाही. आणि त्याचा सुद्धा टाइम आहे. 1 सेकंदात घ्यायचं, मग तेवढ्या सेकंदात
सुरुवातीलाच एकदम 10 सेकंद थांबवायचं नाही. तर प्राणायामाची ही जी साधना जर कोणी करत आहे तर म्हणे याला सुद्धा तुम्ही एक यज्ञ म्हणू शकता एक प्रकार. आता जे योग मार्गवाले याच्यावर खूप भर देतात. रमण महर्षी फार मोठे संत झाले, त्यांनी उपदेशसार नावाचा ग्रंथ लिहिला. आम्ही आत्ता मागे ऑनलाईन आपण केला होता. त्याच्यामध्ये थोडक्यात या प्राणायामाचं वर्णन आहे आणि ते म्हणतात प्राणायामाच्या द्वारे तुम्ही मनाला संयमित करा. प्राणायामाचं प्रयोजन मनसंयम, मनशांती, आणि मग शांत मनाने आत्मविचार करा. प्राणायामाने मन एकाग्र किंवा शांत आणि मग त्यांनी चिंतन असा करा. लोक प्राणायाम कशासाठी करत आहे आजकाल? आरोग्यासाठी. म्हणे मी असं ऐकलंय प्राणायाम केल्याने डायबिटीस ठीक. डायबिटीस का तुम्हाला ठीक करायचं आहे? म्हणे मग मी पुरणपोळी श्रीखंड खाऊ शकतो. प्राणायामाचं प्रयोजन म्हणजे परत देह. हो, लोक आरोग्यासाठी मन शांती करून मग आत्मचिंतन वगैरेसाठी नाही आहे. प्राणायामाचा हा गौण लाभ आहे, सेकंडरी बेनिफिट. मुख्यतः आहे आत्म्याकडे आपलं मन गेलं पाहिजे. प्राणायाम सध्या किती प्रकारचे प्राणायाम लोक करतात. अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका, शीतली, कपालभाती, वेगवेगळे प्राणायाम. म्हणे मी पार्क मध्ये जातो तर मला ऑक्सिजन मिळत नाही नीट. सगळे एवढे योगी लोक बसले ते ओढून घेतात. प्राणायाम. अच्छा, आता पुढचा यज्ञ कसा आहे? हा थोडा सोपा आहे पण काही लोकांना काही कठीणच वाटेल. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे सारखं एक शब्द येतात. अपरे 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 म्हणजे दुसरे. दुसरे काही साधक लोक काय करत आहे तर म्हणे आम्ही हे जे वरचे तर काही करू नाही शकत, आम्ही नुसतं आपल्या आहाराचा संयम करत आहे. देव म्हणतात बरोबर आहे, चला ही सुद्धा छान साधना आहे. नियत आहार. नियत आहार म्हणजे परिमित आहार. खूप जास्त खात नाही. खाण्याची सुद्धा फार मोठी भूमिका आहे. कोणता पदार्थ खात आहे, किती प्रमाणात खात आहे, केव्हा खात आहे, किती वेळा, सगळं आहे. तर नियता युक्ताहार विहार असं म्हटलेलं आहे. तर आहाराच्या द्वारे मनाला ते संयमित करत आहे. एक वाक्य आहे, आहार शुद्ध सत्वशुद्धी. ऐकलंय की नाही? मनाची शुद्धी कशाच्या द्वारे होते तर म्हणजे अन्नाच्या शुद्धीच्या. हे वाक्य लक्षात ठेवा. आहार शुद्ध सत्वशुद्धी. सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. जेवढं मन शुद्ध राहील तेवढं स्मृती चांगली राहील. आणि स्मृतौ लंबा बंधनाशा. जर स्मृती चांगली राहील तर मग बंधनापासून तुमची मुक्ती होईल. म्हणजे असं मुक्तीसाठी सुरुवात करून करा जेवणापासून.
जेवणाकडे आधी लक्ष द्या. अपरे नियता. आता मी सांगितलं ना, काही लोकांना हे सुद्धा कठीण होईल. पण साधक लोक आता पहा, आहार किती केला पाहिजे याचा सुद्धा नियम आहे की नाही, सगळ्यांनी ऐकलंय, पण आता आपण आचरणात आणत नाही त्याला. अर्धपोट अन्नानी भराम, मग 1/4 पाण्याने आणि 1/4 रिकाम हवासाठी, वायूसाठी. पण लोक आकंठ भोजन, कंठपर्यंत जागा उरत नाही. एकाला सांगितलं आता तुला त्रास होत आहे म्हणे, हो मी खूप खाल्लंय, औषध घे म्हणे. औषध खाण्यासाठी आता जागा नाही आहे. औषध घेण्या एवढी जागा असते तर 1 गुलाबजामुन अजून खाल्ला असता, पण आता फुल लाईट. तर अस्वस्थ होत म्हणे. थांबवलं कुठे पाहिजे, जेवण करता करता कुठे आपण ब्रेक लावला पाहिजे. तर म्हणे 1 पोळी अजून मी खाऊ शकतो, जेव्हा असं वाटेल तेव्हा थांबा. आपलं उलट असं 1 जास्त खाऊन घेतो. तर नियत आहार. गुरुजींच्या एक गंमत सांगत होते म्हणे, एका ठिकाणी एक स्पर्धा होत होती की 15 मिनिटात 20 लाडू तुम्ही खाऊ शकता, आणि ते लाडू सुद्धा म्हणजे तिरुपतीवाले बाला 15 मिनिटात खाऊ शकता. एक म्हणाला की हो मी या स्पर्धेमध्ये भाग घेतो, पण मला जरा अर्धा तास द्या. अर्धा तास झाला, परत आला तो, आणि तो म्हणाला आता मी खाऊ शकतो. म्हणे तुम्हाला अर्धा तास कशासाठी लागला, ही वेळ कशासाठी तेव्हा? म्हणे मी सराव केला, प्रॅक्टिस केली, खाऊन पाहिले. आता खाऊ शकतो. आता याला नियत आहार. जेवण काय करत आहे, जेवणाची क्वालिटी आजकाल तर फारच काय सांगा. तर परिमित आहार. अच्छा, मग काही लोक काय करत आहे, प्राणान प्राणीशी जुळवते, प्राणांना प्राणांमध्ये टाकत आहे. आता हे आपल्याला काही माहित नाही काय आहे प्राणान प्राणेषु, प्राणाला प्राणा. तर इथे शंकराचार्यांनी जे लिहिले ते मी वाचतो. ते म्हणतात की यस्य यस्य वायोजय क्रियते इतरान वायू वेदान. ते हे जे पंच प्राण आहे आणि पंच उपप्राण आहे त्यांच्यावर विजय मिळवतात, असं मी म्हटलं. आता हे योगी लोकांचं हे सगळं आहे. प्राण अपान व्यान उदान समान. मग ते कृकल देवदत्त धनंजय, आणखी काय नागकूर्म, हे उपप्राण आहे. तर छोटे छोटे आपल्याला क्रिया होत आहे, शिंका येत आहे, जांबाई येत आहे, उलटी होत आहे, याच्यामध्ये या प्राणांचीच भूमिका आहे. तर म्हणे त्यांनी विजय मिळवलेला आहे त्याच्यावर. आणि एका वायूचा हा जो भेद आहे त्याला दुसऱ्यामध्ये टाकतात. आता असं ते करतात, म्हणजे सगळ्या प्राणांवर विजय मिळवतात असं समजा. गुरुजी सांगत होते की म्हणे मी पाहिलं एकाला डोळ्यांनी श्वास घेत आहे. नाक बंद झाला तर आपण तोंडाने श्वास घेतो, म्हणजे त्यांनी नाक आणि तोंड दोन्ही बंद केले, आणि कशाने, डोळ्यांनी श्वास घेतो. त्यामुळे प्रत्यक्ष पाहिलं. एकाला पाहिलं तो स्पाईन असतं ना, स्पाईन म्हणजे पाठीचा कणा, त्यांनी सुद्धा श्वास घेऊ शकतो. आता योगी लोक असं सगळं करतात. तर असंच काहीतरी ही साधना आहे अशा प्रकारची. तर प्राणान प्राणेषु याप्रमाणे सर्वे पेते यज्ञविद. यज्ञविद हे सगळे लोक यज्ञ जाणणारे आहे, आतापर्यंत ज्यांचं वर्णन केलं. आणखीन
यज्ञ करून ते काय करत आहे? यज्ञ क्षपित कल्मषाः, यज्ञाच्या द्वारे कल्मषाचा नाश करत आहे. कल्मष म्हणजे पाप. तर आता हे 12-13 जेवढे यज्ञ सांगितले. आता याला काय आहे की ते असं वेगवेगळं म्हणता नाहीये, एकच मूल. काही दुसरे साधक नियमित आहार घेऊन वायुभेदास प्राणात अर्पण करतात. आता याला एकच म्हटलं. आणि जरुरी आहे, जर हे सगळं करायचं असेल तर म्हणजे नियत आहार तर करावाच लागेल ना. आहार जेव्हा ते योगी लोक सांभाळतील तेव्हाच हे करू शकतील. तर दोन्ही एक करू शकतो. प्राण यज्ञ चांगू शकतो, कारण इथे काही याचं नाव काही दिलं नाहीये. आहार यज्ञ करू शकतो. आहाराद्वारे प्राणांतर. तर याप्रमाणे असे हे सगळे यज्ञ आहे. आता इथे म्हणतात की जर ही शेवटचा शब्द काय? कल्मष. या सगळ्या साधना केल्याने चित्तशुद्धी होते. मनाचे विकार, मनाची नकारात्मकता ही सगळी जाते. आणि हे सगळे लोक यज्ञविद, यज्ञाला जाणणारे म्हणजे जाणून करणारे आहे. असं यज्ञविद म्हणजे नुसतं जाणून करत आहे. आणखी आता इथे म्हणतात पुढच्या श्लोकात की याचं फळ चांगलं. जर तुम्ही यज्ञ केले तर काय होईल, आणि यज्ञाचं फळ काय आहे? यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् कुतोऽन्यः कुरु सत्तम. म्हणे यज्ञ शिष्ट. शिष्ट म्हणजे काय? यज्ञ अवशिष्ट. अवशिष्ट उरलेलं. यज्ञ केल्यावर जे उरलेलं प्रसाद त्याचा जो उपभोग करतात, आणि त्या यज्ञशिष्टाला काय म्हटलेलं आहे? अमृत. यज्ञशिष्ट अमृत भुज. यज्ञामध्ये उरलेलं जे काही आहे शिल्लक प्रसाद त्याला अमृत म्हटलेलं आहे. आणि तो जो खातो, भुज म्हणजे काय? भोग करणारा, सेवन करणारा. काय परिणाम होतो त्या जीवनामध्ये? काय मिळतं त्याला? तर म्हणे सनातनम ब्रह्म यान्ति. तो त्या सनातन ब्रह्मापर्यंत पोहोचतो. सनातन ब्रह्माची प्राप्ती त्याला होते. असं जो यज्ञाचा अवशिष्ट सेवन करतो. आता ही ओळ झाली. याचा अर्थ काय? आता एक सोपा अर्थ काय? यज्ञ करत आहे आणि म्हणजे काही प्रसाद मिळत आहे. आता आपण जातो ना मंदिरामध्ये, आपल्याला ही भावना असते की प्रसाद घेतला म्हणजे आपण शुद्ध झालो. आपल्यामध्ये एक शुद्धीची भावना आहे. देवाचा प्रसाद आहे. आणि लोक कुठून कुठून सांभाळून अगदी आणतात, अगदी एवढ्या याच्यात पिशवीमध्ये. आणि जो घेणार आहे त्याला सुद्धा फार बरं वाटतं की वा, देवाशी जणू काही संपर्क झाला त्याचा. आणि त्याला तो अमृत प्रमाणे घेतो की वा, अमृत. अच्छा, यज्ञ हवन वगैरे होतं, तिथे प्रसाद दिला जातो, तीर्थ दिलं जातं. तर म्हणे त्याच्याद्वारे ब्रह्माची प्राप्ती त्याला होते. आता याचा अर्थ काय आहे की त्याच्याद्वारे मनाची शुद्धी होते. आणि शुद्ध मनामुळे त्याला अजून
इकडेच त्याची काय प्रवृत्ती होते आणि मग शेवटी तो ब्रह्माला प्राप्त करतो. आता डायरेक्ट नाही केलं, तो प्रसाद खाल्ला आणि एकदम ब्रह्माची प्राप्ती, मग तरी ते सोपं झालं. याचं जरा लाक्षणिक अर्थ असा आहे की त्याने तो जर करत राहिला आणि घेत राहिला तर मनामध्ये शुद्धी येईल, अजून त्याला हे करावंसं वाटेल आणि त्याची वाटचाल पुढे होईल आणि मग तो त्या ब्रह्माला प्राप्त करेल. अच्छा, दुसरा याचा जरा अजून सखोल अर्थ असा आहे की यज्ञ अवशिष्ट म्हणजे फक्त खाण्याचा प्रसाद नाही खाणार. यज्ञ अवशिष्ट म्हणजे यज्ञ केल्यानंतर जी एक शुद्धी आहे ती मनाची, तो प्रसाद आहे. यज्ञ केल्यानंतर जो आनंद मिळतो मला, धन्यताची एक अनुभूती होती, त्याला म्हटलं यज्ञशिष्ट. म्हणून इथे गुरुदेवांनी सुद्धा या 61 पृष्ठावर लिहिलेलं आहे, पानावर 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये, येथे दिलेल्या रूपकाचा आपल्या अंतर्जीवनात सादृश्य अर्थ पाहताना यज्ञाचा शेष भाग म्हणजे मागे सांगितलेल्या 12ही प्रकारांच्या यज्ञाचे यज्ञफळ होय. या 12 पैकी कोणत्याही एका यज्ञाचा परिणाम म्हणजे अधिक प्रमाणात आत्मसंयमन आणि त्यामुळे निर्माण होणारी आपल्या व्यक्तिमत्वातील एकात्मता होय. हे आपणास माहिती आहे ना. ज्यांनी अशी परिपूर्णता मिळवली आहे त्यांनी प्रखर ध्यान म्हटल्या जाणाऱ्या आपल्या जीवनातील श्रेष्ठ ध्येयासाठी स्वतःला तयार केलं आहे. म्हणजे या यज्ञामुळे अंतःकरण शुद्धी, एकाग्रता, अजून वैराग्य, मुमुक्षा हे आपल्याला मिळतं. सगळ्या साधना ज्या आपण करतो झाले, साधनांचे फळं दासबोधामध्ये आहे ना. शेवटी साधनांचं फळ काय झालं? तत्वनिश्चय झाला. तर याप्रमाणे आंतरिक फळ. अच्छा, आता इथे आणखीन जर विचार केला, इथे म्हणतात यांती ब्रह्म सनातन. म्हणजे काय? अंतःकरण शुद्ध केल्याने मुमुक्षा वाढेल, मग तो ब्रह्मचिंतन करेल आणि ब्रह्मचिंतन केल्याने ब्रह्माची प्राप्ती. 2 टप्प्यामध्ये, म्हणजे यज्ञ केल्याने चित्तशुद्धी आणि मग श्रवण मनन निधिध्यासन करेल, मग त्याला काय मिळेल? याला म्हणतात क्रममुक्ती. एक आहे सद्यमुक्ती, एक आहे क्रममुक्ती. क्रम म्हणजे टप्प्याने. जसं लोक खूप उपासना वगैरे करतात तर त्यांना ब्रह्मलोक वगैरेची प्राप्ती होते. एकदम मुक्त नाही होत, पण ब्रह्मलोकामध्ये ते गेले, त्याला काय म्हणून क्रममुक्ती. मग तिथे ब्रह्मदेव त्यांना वेदांत ऐकवतात, आत्मज्ञान ऐकवतात आणि मग तिथून ते मुक्त होतात. याला म्हणतात क्रममुक्ती. आणि काही लोक इथेच मन शुद्ध करून वेदांत ऐकत आहे, श्रवण मनन निधिध्यासन करून इथेच मुक्त होत आहे. तर याला काय म्हणून सद्यमुक्ती. जसे फ्लाईट्स असतात ना, फ्लाईट काही हॉपिंग फ्लाईट असतात, एका ठिकाणी थांबतात मग जातात आणि डायरेक्ट असतात. तर ज्ञानाचा मार्ग कसा? डायरेक्ट, सरळ, इथेच तुम्ही मुक्त. उपासना वगैरे केल्याने ऊर्ध्वगती होईल, उच्च लोकांमध्ये, मग तिथे ब्रह्मदेव आचार्य मिळतील, मग ते ऐकवतील. तर शेवटी ब्रह्मच मिळते, क्रमाने म्हणा किंवा डायरेक्ट. अच्छा, दुसऱ्या ओळीमध्ये देव जरा नाराज आहे त्या लोकांवर जे काहीच करत नाही. नायम लोकोस्ति अयज्ञस्य. जे अयज्ञ आहे, अयज्ञ म्हणजे एकही साधना करत नाही, त्यांना उच्च लोक, ऊर्ध्वलोक, ब्रह्मलोक वगैरे सोडा, या जीवनामध्येच त्यांना सुख मिळत नाही. अयम कुतोन्य कुरु सत्य. जे यज्ञ करत नाही त्यांना हा लोक प्राप्त होत नाही. हा लोक प्राप्त होत नाही म्हणजे या लोकातील जो सामान्य आनंद त्यांना मिळाला पाहिजे तो सुद्धा मिळत नाही. आता अयज्ञ म्हणजे उलट करा.
जे आळशी आहे किंवा जे स्वार्थासाठी करत आहे किंवा जे पापच करत आहे त्यांना काय म्हणू? अयज्ञ. तर अयज्ञाला काय म्हणूया? या जीवनाचा आनंद सुद्धा ते घेऊ नाही शकत, तर पुढचं काय? म्हणून कमीत कमी एक यज्ञ तर केलाच पाहिजे. म्हणजे इथे पहा, 2 ओळीमध्ये 2 फळ सांगितले. यज्ञ करत आहे तर त्यांना काय म्हणत आहे? ब्रह्मचार. अयज्ञ या जगाचं सुद्धा सुख. आणि आपण पाहतो ना, जो काहीच अभ्यास करत नाही तर त्याला एक ऑर्डिनरी सुद्धा काही जॉब मिळणार नाही किंवा काम मिळणार नाही किंवा तो एक सांसारिक सामान्य काय म्हणतात त्याला आनंद ते सुद्धा. म्हणून काहीतरी केलं पाहिजे. काही मोठं नाही केलं तरी काहीतरी देवधर्म तर केलंच पाहिजे. बाहेर त्याला मिळो न मिळो पण अंतःकरणामध्ये त्याला अनुभव होईलच ना की मला मिळालं नाही. अपूर्णता नेहमीच आहे. आणि जर काही केलं तर लगेच त्याला समाधान. याप्रमाणे ते सांगितलं. आता शेवटचा श्लोक, या हा जो टॉपिक घेतला होता, जो विषय इथे पूर्ण करतात. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्दितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं बहुविधा यज्ञाः वितता ब्रह्मणो मुखे आणि एवं म्हणजे या प्रकारे आत्तापर्यंत जे सांगितलं त्याच्याकडे संकेत करून म्हणतं, या प्रकारे बहुविधा यज्ञाः वितता. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहे, त्याचा विस्तार झालेला आहे, केलेला आहे. म्हणजे कोणी केलेला आहे, कुठे केलेला आहे? ब्रह्मणो मुखे. ब्रह्मणो मुखे म्हणजे ब्रह्माचं मुख नाही आहे. ब्रह्म म्हणजे वेद. ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद अनेक वेळा केलेला आहे. हे जरा विचार करा. तर वेदांमध्ये अशा विविध प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहे, बहुप्रकार. वितता म्हणजे विस्तीर्ण. इथे थोडक्यात सांगितलंय, एक एक ओळ सांगितलं. पण याचा जर विस्तार पाहिजे असेल तर वेदांचा अभ्यास केला पाहिजे. वेदद्वारेण अवगम्यमाना ब्रह्मणो मुखे वितताः उच्यन्ते. ब्रह्माच्या द्वारे म्हणजे वेदाच्या द्वारे सांगितलेलं आहे. अच्छा, आता जेवढे हे यज्ञ किंवा साधना सांगितली त्याच्यामध्ये कॉमन काय आहे तर म्हणे कर्मजान विद्धितान सर्वान. सगळे कर्मजान, कर्मापासून उत्पन्न होणारे आहे. कर्मापासून उत्पन्न होणारे म्हणजे जी काही तुम्ही साधना कराल त्याच्यामध्ये क्रिया करावी लागेल, आहे की नाही? कर्म जे आहे, या साधना वाचून तुम्हाला काही नाही मिळणार. संयम करावा लागेल, आहार संयमित करावा लागेल, मग खावा लागेल. प्राणायाम करावा लागेल, दान करावं लागेल. तपश्चर्या वाचून काही होत नाही, करावी लागेल. तर कर्मजान याच्यामध्ये कर्म आहे. शंकराचार्य म्हणतात कायिक वाचिक मानस कर्मोद्भवान. कायिक वाचिक मानसिक. कशामध्ये शरीराचं प्राधान्य आहे, कशामध्ये मनाचं, कशामध्ये वाणीचं. म्हणजे हालचाल केल्याशिवाय साधना होत नाही. वाचून फळ मिळाले अमृत नाही होणार.
कर्मजान विद्धितान सर्वान. आणखी ते म्हणतात एवं ज्ञात्वा विमोक्षसे. जो या यज्ञाला जाणतो, जाणून काय होईल त्याला मोक्ष मिळेल. आता इथे ज्ञात्वा लिहिलेलं आहे. ज्ञात्वा म्हणजे जाणणारा किंवा जाणून. तर जो जाणतो त्याला मोक्ष मिळतो. तर कोणी म्हणेल वा, आम्ही सुद्धा आता आम्हाला माहीत झालेलं आहे 12 प्रकारचे यज्ञ आहेत, त्यांची नावं आम्ही सांगू शकतो. आता आम्हाला मुक्ती द्या तुम्ही, कारण तुम्ही थोडं. तर ज्ञात्वा म्हणजे कृत्वा. ज्ञात्वा म्हणजे फक्त जाणायचं नाही, करू आचरणात अंमलात. एकाला विचारलं तुला वेद माहीत आहे का? वेद हो म्हणे 4 वेद मला माहीत आहे. म्हणे सांग बरं. 4चे नाव सांगितलं. ऋग्वेद यजुर्वेद माहीत आहे. तर नाव माहीत आहे, अर्थ वगैरे काही नाही त्यात. तर नुसतं जाणून तर होत नाही. तर ज्ञात्वा विमोक्षसे म्हणजे कृत्वा. आणि ते शंकराचार्यांनी एक नवीन अर्थ केला आहे. ज्ञात्वा विमोक्षसे, जाणून तुम्ही मुक्त व्हा. तर म्हणे काय जाणून? फार सुंदर म्हणे यज्ञ वगैरे जे तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांचा सगळ्यांचा उपयोग होत आहे. पण म्हणे यांच्यापासून वेगळा आत्मा आहे. आणि तो कसा आहे? निर्व्यापार. त्याच्यामध्ये क्रिया, हालचाल, कर्म काही नाही. त्या निर्व्यापार आत्म्याला जाणून तुम्ही मुक्त व्हा. म्हणजे आत्मज्ञानाच्या द्वारे काय मिळेल तुम्हाला? मोक्ष. निर्व्यापारो ही आत्मा. आता एवं ज्ञात्वा विमोक्षसे न मद व्यापारा इमे निर्व्यापारा अहम उदासीन इति एवं ज्ञात्वा अस्मात् सम्यक दर्शनात् मोक्षसे. याचा अर्थ सम्यक दर्शन, आत्मदर्शन, आत्म्याला जाणून, आत्म्याला जसंच तुम्ही जाणार मुक्त व्हा. आणि मोक्षचे म्हणजे इथे लिहिलंय संसार बंधना. संसार बंधनापासून म्हणजे 2 अर्थ आहे इथे. एक अर्थ असा की हे सगळे यज्ञ तुम्ही करा, यज्ञाच्या द्वारे शुद्ध व्हा आणि मग आत्म्याला जाणार आणि मुक्त. आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट तुम्ही आत्म्याला जाणार आणि मुक्त. म्हणजे काय? जोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत मुक्ती. नुसते यज्ञ करून मुक्ती मिळणार नाही. यज्ञ करून तुम्ही तयार व्हाल त्या ज्ञानासाठी. हे सगळ्या साधना एका पॉइंट पर्यंत नेतात, तुम्हाला ज्ञानासाठी तयार करा. मग तिथे ऐकावंच लागेल. काय ऐकावं लागेल? आत्म्याबद्दल आत्मज्ञान मिळवावं लागेल. नाही का? आपल्याला काय वाटतं कोणत्याही मार्गाने जा मुक्त व्हा, असं नाही आहे. कोणत्याही मार्गाने तुम्ही गेल्यावर चित्तशुद्धी मिळेल, त्याचे तर फायदा. मग तिथून कॉमन आहे. चित्तशुद्धी तुम्ही भजनाने करा, उपासनाने करा, पूजनाने करा, प्राणायामाने करा. याच्याद्वारे मनाची पातळी वर होते आणि मग विचारच करावा लागेल. एवढंच काय? देव सुद्धा म्हणतो तुम्ही जर माझी भक्ती केली तर मी तुला बुद्धी योग देईन आणि मग तू मुक्त हो. म्हणजे तू जेव्हा भक्ती करेल तर तू ज्ञानास योग्य हो आणि मी अशी काही योजना करेन की तुला ज्ञान देईन आणि मग त्या ज्ञानाने तू काय मुक्त. ददामि बुद्धी योगम तम येन माम पयांति ते. कळतंय का मी काय सांगताय? नाही कळत? सगळे लोक असं एकाग्र होऊन एकच आहे. ज्ञात्वा विमोक्ष. कर्म वगैरे सगळं सांगितलं, परत ते कर्माकडेच आलेले आहेत. नाही नाही यज्ञ कर्मच आहे. नाही नाही, अजून पुढचा श्लोक वाचो.
आतापर्यंत सांगितलं कर्मजान विद्या, हे सगळ्यात आहे कर्माचे जे क्रिया आहे याच्यामध्ये. तर या क्रिया केल्याने अंतःकरणाची शुद्धी होईल, मग विचार, मग ज्ञान आणि मग मुक्त व्हा, हे सांगितलं. आता इथे पुढे म्हणतात की या सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणचं आहे. हा म्हणे मला तर एकदम श्रेष्ठच पाहिजे. लोक जातात ना दुकानात, सगळ्यात बेस्ट क्वालिटी हवा, हलकं का माल नको. म्हणे महाग आहे, ठीक आहे माझ्याकडे भरपूर आहे, किंमत द्यायला मी तयार आहे. तर आता इथे जणू काही अर्जुन विचारतो की या 12 यज्ञांपैकी सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ पहा. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान, श्रेयान म्हणजे काय, श्रेष्ठ. द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ श्रेयान. या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ. द्रव्यमय यज्ञ म्हणजे जे आपण हवन वगैरे जे करतो, ज्याच्यामध्ये अनेक पदार्थ वस्तू सगळ्या येतात, द्रव्यमय यज्ञ. म्हणे त्याच्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे, म्हणजे सगळ्यात चांगला ज्ञान. तर इथे ज्ञानाची स्तुती केली. आधी काय सांगितलं, सगळं कर्मजान, बाकी सगळे यज्ञ कर्म कर्म कर्म. आता या सगळ्या साधनांमध्ये सगळ्या श्रेष्ठ साधना ज्ञानाची. अच्छा, तुम्ही सगळ्या या साधना करा, सगळे यज्ञ करा आणि मग ज्ञानाकडे वळा. अच्छा, म्हणे तुम्ही एवढी का ज्ञानाची स्तुती करत आहात. तर म्हणे सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळे कर्म शेवटी कुठे समाप्त होतात, ज्ञानामध्ये. ज्ञान झालं की संपलं, त्याच्यानंतर काही नाही. म्हणून आम्ही म्हणतोय काय करा तुम्ही, ज्ञान यज्ञ, ज्ञान मिळवा, ज्ञानासाठी प्रयत्न करा. हे पहा असं आहे. आता याच्यात एवढी का स्तुती आहे. आता पहा, कोणी नेकलेस घातलेली आहे, नेकलेस चेन, आणखीन तिला असं वाटत आहे की चेन कुठेतरी हरवली आहे. आता इकडे तिकडे शोधत आहे, कपाटात शोधत आहे, पेटीवर शोधत आहे, इकडे शोधत आहे. त्याला विचारत आहे पाहिली का, पाहिली का, पाहिली. वस्तू हरवली की माणूस कुठे कुठे शोधतो. स्वयंपाकघरात सुद्धा शोधते, गव्हाच्या डब्यामध्ये, खटकेच्या, तिथे तर नाही, सगळं उघडतं. आता ती बाई थकून बसली, इतका घाम फुटला होता, आरशासमोर बसली आणि घाम पुसायला, आणि एकदम अरे गळ्यातच. तर जसंच तिला ज्ञान झालं की चेन तर इथेच आहे, समाप्त झाले की नाही, जेवढी कर्म, जेवढी प्रयत्न, ते सगळे प्रयत्न शांत झाले. असं उदाहरण आहे. तर अज्ञानामुळे असं वाटत होतं की ती वस्तू हरवलेली आहे. ज्ञान झाल्याबरोबर हे पहा, आपण जे काही कर्म करत आहोत ते कशासाठी करत आहोत, आनंदासाठी. ठीक आहे ना. कर्म केल्याने फळ मिळेल, मग मला आनंद मिळेल. म्हणजे आपली अशी एक समज आहे की कुठेतरी आहे आनंद, आणि तो केल्याने मिळेल, जाण्याने मिळेल. पण आता चुकीची समज आहे. जोपर्यंत अविद्या आहे ना, अज्ञान आहे, तोपर्यंत कर्म आहे, तोपर्यंत अशी
वृत्ती आहे की कुठे आहे कुठे आहे. पण ज्ञान झाल्याबरोबर मला कळेल की आनंद कुठे आहे, इथेच आहे. मग काही कर्म करण्याची गरज राहील का? एकदा माहीत झालं की इथेच आहे. मग स्वप्नामधून तुम्ही उठला आणि स्वप्नामध्ये तुमचं काय डोकं कोणी कापलं मस्तक असं उदाहरण दिलं. म्हणजे आता ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे दुसरे लोक प्रयत्न करत नाही. पण जसाच तो उठला झालं, आता ऑपरेशनची गरज आहे का? ज्ञान झालं की माझं डोकं किंवा मस्तक कधी वेगळं होत झालेलंच नव्हतं. तर म्हणून ज्ञान फार मोठी गोष्ट. जर बरोबर समज असेल तर सगळं व्यवस्थित. अध्यात्मामध्ये ज्ञानाचं फार महत्व. चुकीच्या धारणा आपण ठेवलेल्या आहेत, त्यामुळे चुकीचे कर्म होत आहे, चुकीचे व्यवहार क्रिया सगळे होत आहे. तर सर्वोच्च दृष्टीने इथे सांगितलेलं आहे की आत्मज्ञान झाल्याबरोबर ज्याचा शोध तुम्ही करत आहात त्याचा पत्ता तुम्हाला मिळेल. म्हणून ज्ञानानंतर कर्म नाही. आता सकाळच्या वर्गामध्ये सुद्धा मी हे सांगते, ज्ञान कर्म विरोध. आज सकाळी आलो आणि आत्मज्ञान नंतर मग काय आता करायचं? जोपर्यंत केलं नाही तोपर्यंत ठीक आहे. हो, आत्मशुद्धी आणि चित्तशुद्धी एकच. चित्तालाच अनेक वेळा आत्मा म्हटलेला आहे, पण तिथे आत्मा चित्तशुद्धी होऊ नाही शकत, कारण तो शुद्धच आहे, नित्य शुद्ध आहे. जेव्हा चित्तामध्ये खूप पाप असतात त्याला म्हणतात पापात्मा. धर्म असेल मनामध्ये धर्मात्मा. तर तिथे आत्मा म्हणजे चित्त. अच्छा, तर याप्रमाणे इथे म्हणतात की ज्ञाने परिसमाप्यते. आत्मज्ञानामध्ये सगळे कर्म समाप्त होतात, म्हणून ज्ञान मिळवलं पाहिजे. आता अर्जुनाने जेव्हा हे ऐकलं तर म्हणे आता हे तुम्ही सांगा की ज्ञान कुठे मिळेल. ज्ञानासाठी आता मी प्रयत्न करेन, कारण आता तुम्ही सांगितलं आहे की ज्ञानाने सगळं मिळणार आहे. ज्ञान कुठे मिळेल, कसं मिळेल? तर 34वा तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आता या 33व्या श्लोकापासून शेवटपर्यंत ज्ञानाची स्तुती आहे. ज्ञान ज्ञान ज्ञान. देवानी सुरुवात केली होती की तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. लक्षात घ्या तुम्हाला. कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण. कर्माबद्दल मी सांगतो आणि हे सांगितल्याने काय होईल, अशुभापासून मुक्ती मिळेल. तर त्यांनी 32व्या श्लोकापर्यंत कर्माचा विषय घेतला की कर्म म्हणजे काय. कर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साधना आहे आणि त्यांनी जर तुम्ही नीट केलं तर शुद्धी मिळेल आणि मग तुम्हाला मोक्ष मिळेल. पुढे शुद्धी आणि मोक्ष याच्यामध्ये जी वस्तू आहे त्याला म्हणतात ज्ञान. तर कर्म तुम्हाला एका विशिष्ट पॉइंट पर्यंत घेऊन जाते. जसं आपल्याला जर नदी क्रॉस करायची असेल तर नदीच्या काठापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो. आता कोणी स्कूटरनी येत आहे, कोणी सायकलनी येत आहे, कोणी पायी येत आहे, कोणी कसंही येत आहे. पण आता जर आपल्याला पलीकडे जायचं आहे तर हे सगळे साधन सोडावे लागतील. हे साधन जिथपर्यंत मला नेऊ शकत होते ते म्हणजे काठ. तर हे वेगवेगळे जे साधन आहे
आता जे आपण पाहिलं ते. आता ज्या होडीमध्ये बसायचं आहे ती होडी म्हणजे ज्ञानाची. पुढे देवानी म्हटलेलं सर्व ज्ञान प्लवे नाही. आता कळलं, आता विषय कळला ना बरोबर. कोणती साधना कुठपर्यंत. आता इथे जेव्हा प्रश्न केला अर्जुनाने, प्रश्न केला नाही पण त्याच्या चेहऱ्यावरून दिसलं की अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता ज्ञान कुठे मिळेल. तर देव काय म्हणतात की असं करा, आता एका आचार्याकडे तुम्ही ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्ञान मिळवायचं आहे तर ज्ञानीकडे जावं लागेल. संगीत शिकायचं असेल तर पहिलवानकडे जाऊन नाही मिळत. जो कलाकार त्याला संगीत विशारद, उस्ताद पंडित जो कोणी ज्याच्याकडे जे आहे तोच ते देऊ शकतो. पैसा पाहिजे तर श्रीमंताकडे जावं लागेल, धनी. तर इथे म्हणतात की आता ज्ञान मिळवण्यासाठी तत्वदर्शी, इथे शब्द काय दिलाय, तत्वदर्शी, ज्यांनी त्या तत्वाला पाहिलं आहे. आणि तत्वदर्शी म्हणजे तत्वानुभवी. कारण डोळ्याने तर काही पाहू नाही शकत. दर्शन शब्दाचा अर्थ काय, जाणतो, अनुभव, प्रचिती ज्याला आलेली. इंग्रजीमध्ये असंच शब्दाचा प्रयोग होतो. कोणी म्हणतो मी जाणतो मी जाणतो, तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आय सी. आय सी, डू यू नो. येस, आय सी म्हणजे मला आता प्रॉब्लेम समजला आहे, मी पाहिला आहे. आय सी म्हणजे जाणणे. आय सी म्हणजे डोळ्याने पाहणे. आय नो. आय सी म्हणजे आय नो, तर जाणणे. एकाला विचारलं तू कुठे काम करतो, तर म्हणे मी ICIC बँकमध्ये. तर दुसरा म्हणाला ओ IC. तर सीइंग इज नोईंग. तर तत्वदर्शी म्हणजे तत्वाचा जाणकार. तर अशा या तत्वज्ञानीकडे तू जा. तद्विधी प्रणिपातेन. कसं गेलं पाहिजे, तर म्हणे प्रणिपात, नमस्कार, दंडवत कर, लोटांगण कर. तर प्रणिपात करायचं. दुसरं इथे प्रणिपात शब्दाचा म्हणजे इथे मतितार्थ काय, विनम्र भाव आहे. मला माहित नाही, मी अज्ञानी आहे, तुमच्या शरणी आलो, आता तुम्ही माझं सांभाळ करा, मला तुम्ही मार्गदर्शन करा, ज्ञान. जोपर्यंत विनम्रता येत नाही तोपर्यंत मिळत नाही. तर प्रणिपात. दुसरं इथे म्हणतात परिप्रश्ने. आता तुम्ही प्रणिपात जर केला तर ते गुरु म्हणजे अच्छा कशासाठी आलाय बाळा, काय पाहिजे तुला, ते प्रसन्न होतील. मग ते विचारतील काय पाहिजे. तर मग हा प्रश्न मला समजावून सांगा, आत्मा म्हणजे काय, मी म्हणजे कोण, माझं स्वरूप काय. विवेक चुडामणी ते फार सुंदर वर्णन आहे. याचं चित्र केलं. तो फार दुःखी आहे. दुःखी म्हणजे बाह्य दुःख नाही त्याला, त्याला अज्ञानाचं दुःख आहे की मला अजून समजत नाही मी कोण आहे. तर तो जातो, स्वामीन नमस्ते नत लोकबंधो. मी या संसारच्या अग्नीने जळत आहे, मला तुम्ही याच्यावरून मुक्त करा. असं करून तो एकदम धावत येतो लोटांगण. आणि मग तो 6 प्रश्न विचारतो. कोसावनात्मा परमत्वमात्मा, कोनाम बंध कथमेश आगत. बंधन म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, मी कोण, अनात्मा काय, वगैरे वगैरे. याला तिथे म्हटलेलं परिप्रश्नेन. आणि तिसरं काय लिहिलंय, सेवया. 3 गुण पाहिजे शिष्यामध्ये. समर्पण, विनम्रता. दुसरं जिज्ञासा म्हणजे परिप्रश्न. आणि तिसरी सेवा, सेवाभाव.
प्रश्नोपनिषदामध्ये वर्णन येतं, 6 शिष्य गेले आहेत त्या आचार्यांकडे. आता ते आचार्य म्हणतात तुम्ही इथे राहा, किती 1 वर्ष राहा आणि मग प्रश्न विचारा. 1 वर्षापर्यंत सेवा करा. आणखी फार विनम्रताने ते आचार्य म्हणतात, गुरु म्हणतात, त्यानंतर तुम्ही प्रश्न करा आणि जर मला उत्तर देता आलं तर मी देईन. तर तिथे सांगण्याचा मुद्दा असा की सेवा करा. सेवेशिवाय इंद्र आणखीन विरोचन हे दोघं गेले ब्रह्मदेवाकडे. मग सेवा करावी लागली तिथे इंद्राला सुद्धा. उपनिषदाला वर्णन आहे, गोशाळेमध्ये सेवन काय गाईचं सेवा करत आहे, शेण उचलत आहे, आश्रम स्वच्छ करत आहे. सेवा भाव पाहिजे. 3 गोष्टी जेव्हा होतात तेव्हा काय होतं, तो आचार्य प्रसन्न होतो आणि उपदेशन्ति ते ज्ञान. मग तो गुरु किंवा आचार्य तुला काय करेल, उपदेश देईल, समजावून सांगेल. आता बाई मी सांगतो, तू कोण आहे, तुझं स्वरूप काय आहे. उपदेशन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. 2 नाव दिले. तो ज्ञानी आहे, तत्वदर्शी आहे. याचा अर्थ काय आहे, म्हणजे फक्त त्याला बौद्धिक ज्ञान नाहीये. ज्ञानी शब्दाने बौद्धिक ज्ञान, तत्वदर्शीने अनुभव. दर्शन म्हणजे अनुभव. याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय म्हणजे ऐकलंय ज्यांनी, श्रुतीचं श्रवण केलंय, वेद उपनिषद ऐकलंय, त्याला म्हणतात श्रोत्रिय. आता ऐकल्याने बौद्धिक ज्ञान तर झालं, तर तेवढं नाही, ब्रह्मनिष्ठ. त्या ब्रह्मामध्ये तो स्थित झाला. म्हणजे त्याला आता हे पूर्णपणे पटलंय की मी कोण आहे, त्यांचा जीवभाव संपलेला आहे. तर असा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु जो आहे तो काय करतो, ज्ञान देतो. मग तो ज्ञान देईल. असं छान चित्र घेतलं. तर अनेक यज्ञ आहेत, त्या यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ, कारण ज्ञानामध्ये कर्माची समाप्ती होईल. ज्ञानानंतर मग प्रारब्ध वगैरे काही भोगावं नाही लागणार, पुढचा जन्म नाही. अरे म्हणे मग तुम्हाला ज्ञान पाहिजे, मग म्हणे असं कर, तू एका ज्ञानीकडे जा. याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात गुरुपसदन. उपसदन म्हणजे निकट, जवळ जाणे. गुरुपसदन, शिष्य गुरुच्या जवळ. आता जेव्हा तो तिथे गेला आहे, मग त्याला ते काय ज्ञान देते. आणि पुढे देव म्हणतो की त्या ज्ञानाने काय होईल, आत्मज्ञानाने. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि यज्ञात्वा न पुनर्मोहम् येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. म्हणे जेव्हा तो सद्गुरु ज्ञानाचा उपदेश करतो आणि तो उच्च अधिकारी आहे, चांगला शिष्य आहे, सगळं ऐकत आहे, मग मनन करत आहे, ध्यान करत आहे. आणि जेव्हा त्याला ज्ञान होतं तर काय होईल, तर म्हणे यज् ज्ञात्वा न पुनर्मोह. आत्मज्ञान झाल्यावर मग तो मोहित होणार नाही. मोह त्याचा संपला. अच्छा, आणि त्याला काय ज्ञान होईल, ज्ञानाचं स्वरूप काय. फार सुंदर. दुसऱ्या वेळेस म्हणतात त्याला असं ज्ञान होईल की अशेषेण भूतानी आत्मनि द्रक्ष्यसी. संपूर्ण भूताला तो कुठे पाहिले, आत्म्यामध्ये. वा, हे ज्ञानाचं स्वरूप आहे. संपूर्ण जगाला तो स्वतःमध्ये पाहिले.
आज आपल्याला काय वाटतं, मी जगामध्ये आहे, काय मी जगामध्ये आहे. पण ज्ञान झाल्यावर तू सर्व प्राणी मात्र तुझ्या आत्म्यात व माझ्यातही आहे असं पाहशील. हे पहा, स्वप्नामधून जेव्हा आपण उठतो, स्वप्नामध्ये आपल्याला काय वाटतं, एक जग आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे. ठीक आहे, झाड आहे, रस्ता आहे, घर आहे, मित्र आहे, नदी आहे, अनेक लोक आहे आणि मी सुद्धा एक आहे. स्वप्नामध्ये मी हे पाहतो ना. तुम्ही पाहिलंय ना स्वप्न? एकाने विचारलं, त्याच्याशिवाय मी काही पाहत नाही, नुसतं स्वप्न. बसल्यावर ते स्वप्न, डे ड्रीमिंग त्याला म्हणतात, दिवास. तर स्वप्नाचा अनुभव सगळ्यांना आहे. तर स्वप्नामध्ये एक जग असतं आणि त्याच्यामध्ये मी असतो. अच्छा, पण ते खरं आहे का? जेव्हा आपण उठतो तेव्हा सत्याची जाणीव होती की अरे हे सगळं पुढे होतं. म्हणजे इथे सुद्धा असंच आहे. म्हणजे हे सगळं जग माझ्यामध्ये हे कसं काय समजायचं, कठीण आहे ना. तर आता इथे तर एका श्लोकामध्ये त्यांनी पटकन तो गेला गुरुकडे, गुरुने ज्ञान दिलं, शिष्याने ऐकलं आणि लगेच त्याला ज्ञान. पण याच्यासाठी किती जन्म लागतील हे नाही सांगितलं. पण जेव्हाही त्याला ज्ञान होईल असंच होईल. ज्ञानाचं स्वरूप सांगितलं आहे, संपूर्ण जगाला तू स्वतःमध्ये पडेल. पण याचं एक थोडंसं मी युक्ती देतो तुम्हाला, कारण एकदम पसत नाही की सगळं जग माझ्यामध्ये म्हणजे काय. समजण्यासाठी तुम्हाला सांगतो, आपण जे काही पाहत आहोत ते सगळं कुठे पाहतो. आपल्याला वाटतं मी बाहेर पाहत आहे, पण खरं म्हणजे मी सगळं आपल्या मनामध्ये पाहतो. लक्षात नाही, जोपर्यंत तो विषय मनामध्ये येत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की मी त्याला जाणलो. जे तुम्ही ऐकत आहात ते कुठे जात आहे, मनामध्ये. ज्याला तुम्ही पाहत आहे कुठे जात आहे, मनामध्ये. तुम्ही जर पाहत आहात आणखी मन कुठे भलतीकडे आहे, आणि जर कोणी विचारलं त्या व्यक्तीला पाहिलं का तुम्ही, पाहिलंय तुम्ही, पण मन तिथे नसल्या कारणाने तुम्हाला ज्ञान झालं नाही. तर संपूर्ण जग कुठे आपण अनुभव करत आहोत, मनामध्ये. पण वाटत आहे जणू काही ते बाहेर आहे, बाहेर आहे. जसं स्वप्न सुद्धा तुम्ही मनामध्ये अनुभव करत आहात की बाहेर अनुभव. स्वप्न कुठे करत आहात, मनात. पण त्यावेळेस कसं वाटतं, बाहेर आहे, बाहेर आहे. उठल्यावर मग आपल्याला कळतं अरे हे तर माझ्या आतमध्ये. तर जसं स्वप्न आपण मनामध्ये पाहतो त्याप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये सुद्धा जे काही आपण पाहतो ते वृत्तीमध्ये, मनामध्ये येत आहे. तर आता नियम काय झाला, संपूर्ण जग कुठे दिसत आहे, मनामध्ये. आणि मन कुठे आहे, माझ्यामध्ये. वृत्ती कुठे दिसत आहे, माझ्यामध्ये. मी मनाला जाणत आहे. तर जग मनामध्ये आहे, मन माझ्यामध्ये. आणि जर तुम्ही मनाला बाजूला केलं तर डायरेक्ट तुम्ही काय म्हणू शकता, पूर्ण जग कुठे आहे, माझ्यामध्ये. जग दिसत आहे, अनुभवास येत आहे विचारांच्या द्वारे, वृत्तीच्या द्वारे. आणि हे सगळे वृत्ती चैतन्यामध्ये आहे. चैतन्य त्याचं काय आधार आहे, अधिष्ठान आहे. आणि ते चैतन्यात मी आहे. तर म्हणून सगळे आपले शास्त्र हेच म्हणतात, जे तुम्हाला वाटत आहे बाहेर, बाहेर सगळं दिसत आहे चैतन्यामध्ये. पचवणं एकदम सोपं नाही, एकदम समजत नाही, पण हेच आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र शंकराचार्यांनी दिलं. त्याच्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये हेच दिले, विश्वम दर्पण दृश्यमान नगरी तुल्यम निजांतर्गतम पश्यन्नात्मनि मायया बहिव उद्भूतम यथा निद्रया.
म्हणे हे सगळं तुम्ही स्वतःमध्ये पाहत आहे, पण बही इव जणू काही बाहेर आहे असं तुम्हाला वाटत आहे. यथा निद्रया म्हणजे यथा स्वप्ने, ज्याप्रमाणे स्वप्न. तर म्हणून तत्वमसी, तत्वमसी मतलब वो तू है. ईश्वर और जीव का अभेद बताया, वो थोड़ा अलग है. त्याच्यामध्ये एकत्वच आहे, एकत्व बताया. जीव और ब्रह्म का एकत्व. तत्व मतलब वो और तत्व मतलब तू. तो ईश्वर और जीव एक, वो थोड़ा सा अलग है. यहाँ पे जगत मुझ में है ये बताया, पूर्ण जग माझ्यामध्ये. पहा ओळवाचा ज्ञान काय आहे तर म्हणे अशेषेण भूतानी आत्मनी दक्षस. संपूर्ण जग मी कुठे पाहतो. हे पांडवा पहा, हे समजल्यावर आत्याच्या प्रमाणे तू मोहात पडणार नाहीस व त्या ज्ञानाने तू सर्व प्राणी मात्र तुझ्या आत्म्यात व माझ्यातही आहे असं पाहशील. आहे ना, हे आत्मज्ञान आहे. बापरे, ते याज्ञवल्क आणि तिथे संवादही आहे गार्गीचा उपनिषदामध्ये. हे जग आश्रम कुठे आहे पृथ्वीवर सांगितलं तर मी एकच. हेच ज्ञान त्यांना तिला करवून दिलं त्या ऋषींनी. ते ऋषी विचारतात शरीर कुठे आहे तुझं, तर म्हणे शरीर या आश्रमात आहे. आश्रम कुठे आहे तर म्हणे पृथ्वीमध्ये. पृथ्वी कुठे आहे तर म्हणे पाण्यामध्ये. पाणी कुठे आहे तर म्हणे अग्नीमध्ये, कारणामध्ये जातो. अग्नी कुठे आहे वायूमध्ये. वायूचा आधार काय आकाश. आकाश कुठे आहे, आकाश मनामध्ये आहे. कारण आकाशाचा अनुभव कुठे होत आहे मनामध्ये. आता जो मी सांगितलं. आता गंमत झाली, आकाश मनामध्ये आहे. आता तिला विचारलं मन कुठे आहे तर म्हणे मन शरीरात आहे. ठीक आहे, शरीर कुठे आहे आश्रमात आहे. आश्रम कुठे आहे तर मनापर्यंत तिने ठीक उत्तर दिलं, मनामध्ये आहे. पण मन कुठे आहे आत्म्यामध्ये आहे. म्हणून शरीर कुठे आहे आत्म्यामध्ये आहे. आपल्याला आज काय वाटतं शरीरामध्ये आत्मा आहे. शरीरामध्ये चेतन आहे की चैतन्यामध्ये शरीर आहे. हा, पण आता आपण ऐकलं ना म्हणून सांगू शकतो. हे बा श्रवणाने ज्ञान झालं की नाही. तर याप्रमाणे ज्ञानाचं हे स्वरूप आहे. उद्या परत थोडं सांगू. आणि इथे म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, आता उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या पूर्ण करू आपण. कोणी विचारलं, जणू काय अर्जुनानेच विचारलं की मी तर अनेक पाप केले आहे, तर मला हे ज्ञान होऊ शकतं का, याचा अधिकारी कोण. तर इथे पुढच्या श्लोकात म्हणतात, फार सुंदर हा श्लोक आहे, आपल्या सगळ्यांना फार बरं वाटेल ऐकून. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः वृजिनं सन्तरिष्यसि. जरी तू सर्व पाप्यांमध्ये महान पापी असलास तरी ज्ञानरूपी नौकेनेच तू सर्व पाप तरुण जाशील.
ओम पूर्णमद